नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजे या तनिषाची मजल इथपर्यंत वाढलेली आहे की तिने इंद्रात ऑफिसमध्ये आला नाही, किंवा रात्री एवढं मी सगळं प्लॅन केलं होतं डिनर डेटचं, पण इंद्रा आला नाही या गोष्टीचा राग तिने फॅक्टरीत येऊन कामगारांवरती काढलेला आहे. पण त्याचवेळी तिथे आबा, इंद्रा, राणी पोचलेले आहेत आणि त्यांनी या तनिषाला तिची लायकी दाखवलेली आहे आणि तिला कामगारांची हात जोडून माफी मागायला सुद्धा लावलेली आहे. त्याचबरोबर इकडे इंद्रा हा राणीला घेऊन फिरायला गेलेला असतो आणि ऐनवेळी इंद्रा ऑफिसमध्ये आलेला नाही, त्यामुळे या तनिषाची चिडचिड झालेली असते. त्याचबरोबर कामगारांनी 1.5 शिफ्टमध्ये म्हणजेच त्यांनी ओव्हरटाईम करण्याचं ठरवलेलं आहे. जर फॅक्टरीचा फायदा होणार असेल तर कामगारांनी ठरवलेलं असतं की आम्ही 1.5 शिफ्टमध्ये काम करू, आणि मग हे सगळं नियोजन करणं तनिषाला अवघड जातं. कारण ऑन दी स्पॉट इंद्राने राणीची मदत घेतलेली असते. राणीने कामगारांचं मत घेतलेलं असतं आणि त्यावेळी जो काय राडा होतोय, आता तनिषाला हे सगळं मॅनेज करणं खूप अवघड जातं आहे आणि तिच्या गोंधळात सापडलेली आहे. त्यामुळं तिने कामगारांवरती अक्षरशः हात उचलायला सुद्धा कमी केलेलं नाही. तर त्याच तनिषाला तिथे आबा, राणी, इंद्रा यांनी लायकी दाखवलेली आहे आणि कामगारांच्या समोर हात जोडून माफी मागायला सुद्धा लावलेली आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर इकडे तनिषा इंद्राला ऑफिसमध्ये असताना म्हणालेली आहे की इंद्रा, मला काय म्हणायचं माहिती आहे का, आपण खूप दिवस झालं क्वालिटी टाईमच स्पेंड केला नाही आहे, तर तू माझ्या घरी येशील का? म्हणजे मी जिथे राहते त्या रूमवर ये, तिथून आपण पुढचं प्लॅनिंग करूया, असं तनिषाच्या डोक्यात असतं. तेव्हा इंद्रा म्हणतो की हो चालेल, पण मग आत्ताच निघावं लागेल कारण मला घरी गेलं पाहिजे आणि मग मी येईल. आता घरी मात्र इंद्रा जायला निघतो आणि घरी सगळेजण इंद्राची जेवणासाठी वाट बघत असतात. एकतर राणीने सगळ्यांच्या आवडीचा नॉनव्हेजचा बेत केलेला असतो आणि आता ऐनवेळी आता हा सगळा गोंधळ झालेला असतो आणि इंद्रा तिथं आलेला आहे. आणि इंद्रा जेव्हा येतो तेव्हा आबा म्हणतात, काय रे इंद्रा, किती वेळ वाट बघायला लावलीस तू आम्हाला, असं म्हणत आबा त्याला म्हणतात, चल चल आवरून ये लवकर, आता याच्यापेक्षा जास्त वाट आम्ही बघू शकत नाही आहे, जेवायला बसायचं आहे, असं आबा सांगू लागतात. आणि मग मात्र इंद्रा म्हणतो की नाही नाही, मी इथेच हात धुतो आणि जेवायला बसतो. मग इंद्रा फ्रेश व्हायला सुद्धा जात नाही, कारण राणीच्या हातचं चिकन असतं आणि नॉनव्हेज बनवलेलं आहे, हे सगळं त्याला खायचं आहे. त्यासाठी इंद्रा म्हणतो की नाही, मी नाही जाणार आहे, कारण मी इथंच जेवायला बसणार आहे. सगळे म्हणतात चल. मग इंद्रा त्याचबरोबर घरातले सगळेजण जेवायला बसलेले असतात. राणी सगळ्यांना प्रेमाने वाढत असते, काय हवं नको ते पाहत असते. आणि त्याचवेळी राणी पाहते तेव्हा इंद्रा म्हणतो तूही बस. तेव्हा राणी म्हणते की हो मी बसते, तुमच्या सगळ्यांचं झालं ना की मग मी बसते, तुम्ही घ्या. तेव्हा राणी म्हणते, खरं तर ना मला एवढं समाधान वाटतंय, तुम्ही सगळे आवडीनं खाताय, मी बनवलेलं जेवण तुम्हाला आवडत आहे, असं राणी विचार करत असते. आणि त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की इंद्राची वाट बघत आता इथे तनिषा तयार होत असते. तिला खूप छान दिसायचं असतं, खूप सुंदर असं राहायचं आहे आणि वेगवेगळ्या गोष्टी इंद्राला काय आवडत असेल, कशा पद्धतीने आपण प्रेझेंट केलं पाहिजे, त्याचबरोबर वेगवेगळ्या दारूच्या बॉटल, हे सगळं तिथं तिने ठेवलेलं असतं. तर इंद्रा इकडे मात्र राणीने बनवलेलं जे जेवण आहे ते फस्त करत असतो. त्याला खूप आवडत असतं राणीच्या हातचं जेवण. तर इकडे राणीसुद्धा खूप खुश असते. त्याचवेळी मालती म्हणते, अरे इंद्रा काय झालं रे? इंद्रा म्हणतो की मला ना तनिषाकडे जायचं आहे. तेव्हा राणी म्हणते, अरे आत्ता, इकडे मालती म्हणते की अरे तू आत्ता चाललाय आणि आता लगेच तनिषाकडे जायचं आहे? तेव्हा तो सांगू लागतो की हो, काय झालं आहे माहिती आहे का, ॲक्च्युली तनिषा आहे ना, तनिषाचं असं म्हणणं आहे की मला क्वालिटी टाईम स्पेंड करायचं आहे. म्हणजे आम्ही खूप दिवस झालं असं भेटलेलो नाही आहे ना, बाकी सगळं ऑफिसमधल्याच गप्पा चालू असतात ना, जनरल इतक्या वर्षानंतर आमची भेट झाली. तेव्हा मालती म्हणते ठीक आहे जाऊन ये मग. तेव्हा राणीची पण काही हरकत नसते. पण घडतं असं की इंद्रा आणि राणी, आता इंद्रा एवढा जेवलेला असतो की तो मनसोक्त खाल्लेला असतो आणि तो राणीशी गप्पा मारत मारत झोपी जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी राणीने इंद्रासाठी कॉफी बनवून आणलेली असते आणि राणी इंद्रासाठी कॉफी घेऊन आली, स्वतःही चहा घेत आहे आणि दोघंही एकमेकांशी बोलत असतात. इंद्रा ऑफिसला जायला तयारी झालेला असतो. तेव्हा इंद्रा राणीला म्हणतो, काय झालं, तुला काय आवडतं ते सांग. तेव्हा राणी म्हणते, मला ना
मनसोक्त पावसात भिजायचं आहे, अगदी मस्त फिरायचं आहे, असं राणी इंद्राला सांगत असते. तेव्हा इंद्रा म्हणतो, एवढंच? चल आजच जाऊया आपण. आता इकडे तनिषाचा मात्र पारा चढलेला असतो. तनिषाला ही गोष्ट काही सहनच होत नाही आहे, कारण रात्रभर तिने वाट बघितलेली असते. इंद्रा आलेला नसतो, त्याने फोनही रिसीव केलेला नसतो आणि आत्ता ऑफिसला ती आलेली आहे, तिथंही तिला इंद्रा दिसत नाही आहे. म्हणून तिची चिडचिड चाललेली असते, कारण तिने इंद्राला कंटिन्यू फोन लावत असते, पण इंद्रा काही फोन उचलत नसतो. मग केटी सरांना ती विचारते, कुठे आहेत तुमचे बॉस, आलेले नाही आहेत का अजून? तेव्हा ते म्हणतात की बहुतेक त्यांच्या घरी काहीतरी इमर्जन्सी आलेली असणार आहे, नाहीतर ते असं नाहीत करत. घरी जर काही प्रॉब्लेम असेल तरच ते आलेले नाही आहेत असं वाटतंय मला. तेव्हा आता तनिषा म्हणते, आता घरी काय प्रॉब्लेम झाला असेल? इकडे इंद्रा आणि राणी मस्त साताऱ्यात फिरायला आलेले असतात. अजिंक्यतारा, चार भिंती, हे सगळं दोघंजण मस्त एन्जॉय करत असतात. आणि मग दोघंही अगदी तिथे गड किल्ले जे आहेत ते फिरत आहेत आणि पावसाचा आनंद घेत आहेत. पाऊसही खूप पडत असतो आणि मग इंद्रा आणि राणी दोघंही त्या पावसात भिजत असतात. आज इंद्रासुद्धा राणीसोबत त्या पावसाचा आनंद घेत असतो आणि त्यालाही छान वाटत असतं. खरं तर इतक्या दिवसात तो कधी पावसात असा मनसोक्त भिजला नव्हता, पण आज त्या दोघांनाही हा जो क्षण आहे तो अनुभवताना खूप छान वाटू लागलेलं असतं. त्याचबरोबर इकडे इंद्रा आणि राणी ह्या सगळ्या मोमेंट इथे एन्जॉय करत आहेत, पण तनिषाने मात्र फॅक्टरीत राडा घालायला सुरुवात केली. कारण कामगारांनी ॲक्सेप्ट केलेलं असतं की आपण 1.5 शिफ्टमध्ये काम करणार आहोत, म्हणजे लोडही येणार नाही आणि त्याचबरोबर आपलं प्रोडक्शनसुद्धा वाढलेलं असेल असं कामगारांनी ठरवलेलं असतं. म्हणजे नवीन कामगार आणून कंपनीला त्यांना नवीन पेमेंट देणं वगैरे ह्या गोष्टींची गरज नाही आहे. ते कामगार हे काम व्यवस्थित करू शकतात असं कामगारांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळंच आता सगळेजण कामाला लागलेले असतात. पण तनिषा तिथे येते, मध्येच त्यांचे डिझाईन, त्यांची कामाची क्षमता या सगळ्यांवरून बोलायला सुरुवात करते. आता कामगारांच्या सुद्धा लक्षात आलेलं असतं की इंद्रा सर असू दे, त्याचबरोबर आबा असू दे, कोणीच आमच्याशी कधी चुकीचं वागलेलं नाही आहे, पण ह्या मॅडम मात्र प्रत्येक वेळेस येऊन काही ना काही आमच्याच चुका काढत आहेत आणि आम्हालाच दोषी ठरवत आहेत असं ते बोलत असतात. तेव्हा ते म्हणतात, स्वतःहून नाही मॅडम, आमचं इंद्रा सरांशी बोलणं झालं आहे, तुम्ही एकदा ऐकून तरी घ्या आमचं, असं म्हणत ते तिला समजवत आहेत. पण हिला मात्र ऐकायचंच नसतं आणि त्याचवेळी गोट्यावरती अक्षरशः तिने हात उचलत असते आणि त्याचवेळी आबा तिथे येतात आणि आबा म्हणतात, तनिषा बस, असं म्हणत आबांनी तनिषाला थांबवलेलं आहे. आणि त्याचवेळी आबा म्हणतात की तनिषा चुकतेस तू, हे सगळं असं नाही झालं पाहिजे, कारण कामगार ही आपली फर्स्ट प्रायोरिटी आहे. त्यांना काय हवं नको त्यांच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी आपल्याला शांतपणेच करणं गरजेचं आहे. त्यांचं म्हणणं काय आहे ते तर ऐकून घे. तेव्हा कामगार सांगत असतात की, म्हणजे गोट्या सांगतो की आबा, हे मशीन या पद्धतीने ऑपरेट करायचं आहे तरच ही क्वालिटी भेटू शकते, हे सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, पण मॅडमना आमची गोष्ट ऐकूनच घ्यायची नाही. आणि मग इकडे पाहायला मिळतं की आता राणी आणि इंद्रा दोघंही मस्त एन्जॉय करत असतात. त्यानंतर इंद्रा राणीला म्हणतो, भूक लागली आहे का? तेव्हा राणी म्हणते की हो. मग राणी आणि इंद्रा दोघंही काहीतरी खाल्लं पाहिजे आणि आपण मग नंतर घरी जाऊया असं त्या दोघांचं चाललेलं असतं. राणीसुद्धा प्रत्येक गोष्ट आनंदाने स्वीकारत असते. त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी राणी ॲक्सेप्ट करत असते आणि त्याचवेळी इकडे दोघंही मस्त एन्जॉय करत असतात आणि इकडे तनिषाने राडा घालायला सुरुवात केलेली असते. तनिषाला जे वाटेल तसं वाटेल त्या पद्धतीने वागायचं हे तनिषाने तर ठरवूनच टाकलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे इंद्रा आणि राणी या दोघांचाही फोन लागत नसतो. आबासुद्धा त्यांना फोन करत असतात, कारण तनिषा ज्या पद्धतीने चिडलेली आहे, गोट्याशी कामगारांशी ज्या पद्धतीने ती वागलेली आहे, ते पाहून आबांना अजिबात ही गोष्ट पटलेली नसते. इकडे इंद्रा आणि राणी आता भेळ खात असतात आणि दोघंही एन्जॉय करत असतात. तेव्हा इंद्रा म्हणतो की, चल राणी, आता आपल्याला गेलं पाहिजे, माझ्या काही मीटिंग्ज आहेत त्याही मला कराव्या लागणार आहेत, कारण सकाळपासून आपण बाहेर आहोत, असं तो सांगतो. तेव्हा राणी म्हणते की हो चालेल सर, आणि राणीने ती गोष्ट ॲक्सेप्टसुद्धा केलेली आहे. मग दोघंही निघालेले असतात. फॅक्टरीमध्ये तनिषाने घातलेला राडा, जो गोंधळ आहे, तो निस्तरता आबांच्या नाकीनं येऊ लागलेले असतात. आबांना तर कळतच नसतं की हे सगळं काय होतं आहे आणि कशा पद्धतीने हे सगळं चालू आहे, कारण तनिषा तर वेगळी आहे. ज्या पद्धतीने तनिषा
या सगळ्या गोष्टी करत आहे आणि आपल्या सगळ्यांशी बोलत आहे ते तर वेगळंच आहे, आणि आत्ता इथे जे तिचं रूप आपण पाहतोय ते वेगळंच आहे हे लक्षात आलेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आबा म्हणत असतात की तनिषाच्या बाबतीत मला इंद्राशी बोलावंच लागणार आहे. जर का तनिषा या पद्धतीने वागत असेल आणि तनिषाच्या बाबतीतल्या अशा काही गोष्टी असतील तर हे सगळं मला इंद्राच्या कानावर घालावं लागणार आहे. कारण काही झालं तरीही फॅक्टरीच्या आधी माझ्यासाठी महत्त्वाचं गोष्ट म्हणजे माझा स्वतःचा मान सन्मान वगैरे या सगळ्या गोष्टींच्या आधी माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे, आणि ती म्हणजेच माझे कामगार. कामगारांच्या बाबतीत कुठलीही हयगय केलेली खपवून घेतली जाणार नाही असं इकडे आबा बोलत असतात. तेवढ्यातच इंद्रा आणि राणी तिथं पोहोचतात. इंद्रा आणि राणी तिथं आल्यानंतर मात्र आता आबा तिथं आहेत आणि सगळं CCTV फुटेज इंद्रा आणि राणीच्या समोर असतं. मालतीने ज्या पद्धतीने अपमान केलेला आहे, ज्या गोष्टी केलेल्या आहेत ते सगळं तनिषाने कामगारांचा जो अपमान केलेला आहे, ज्या गोष्टी घडलेल्या आहेत ते पाहिल्यानंतर खरं तर धक्का बसलेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे राणी आणि इंद्रा दोघंही तिथं असतात. तेव्हा इंद्रा म्हणतो की तनिषा, आत्ताच्या आत्ता कामगारांच्या आणि गोट्याची माफी मागायची असतो. तू चूक केलेली आहे तर तुला त्या गोष्टीची शिक्षाही भोगावी लागणारच आहे. कारण तुला असं वाटत असेल की हे सगळं जे काय आहे ते असं पद्धतीनं चालू आहे, पण ते खपवून घेतलं जाणार नाही. कारण काहीही झालं तरीही तू ज्या पद्धतीने वागलेली आहे ती गोष्ट चुकीची आहे असं इकडे इंद्रा तिला सांगत असतो आणि तुला माफी मागावी लागणार आहे. तेव्हा राणी म्हणत असते की हे बघा, कसं आहे माहिती आहे का तनिषा मॅडम, तुमच्याकडून चूक झाली असेल तर तुम्ही माफी मागायला काहीच हरकत नाही आहे. त्यासाठी खूप मोठं मन लागतं आणि ते तुमच्याकडे आहे मला माहिती आहे. राणी या पद्धतीने बोलल्यामुळं लगेचच आता तनिषाला ऑप्शनच राहत नाही आणि तनिषा गोट्या त्याचबरोबर सगळे कामगार जे आहेत त्यांची माफी मागते. पण ती सुरुवातीला फक्त सॉरी म्हणते, कारण ती स्वतः कंपनीची मालकीण आहे आणि त्याचबरोबर कामगारांची काय माफी मागायची, ठीक आहे ना, सॉरी म्हणलं इथपर्यंत ठीक आहे. तेव्हा इंद्रा म्हणतो की नाही, आणि राणी त्याचबरोबर आबा सगळेजण तिथं असतात. इंद्रा म्हणतो की तू त्याच्यावर हात उचलण्यापर्यंत तुझी मजल गेली आहेस ना, तर माफी त्यांची पाय धरूनच मागितली पाहिजे. अगदी गुडघ्यांवरती बसून तू त्यांच्यासमोर नाक घासून माफी मागायची आहे असं इकडे इंद्रा तिला सांगत असतो. सगळे कामगारसुद्धा तिथं असतात. सगळे म्हणत असतात की राहू द्या सर असं सांगत आहेत. पण इंद्रा म्हणतो की तिच्याकडनं जर चूक झालेली असेल तर त्या चुकीची शिक्षा तिला भोगावी लागणारच आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.